हाय, तर तुमची कामं झाली का सर्व? तर मी तर सकाळपासून कामं करते, पण व्हिडिओ हातात घेतला नव्हता करायला. तर म्हटलं चला आता कपडे धुते आणि व्हिडिओ करायला सुरुवात करते. तर मस्त कपडे वगैरे धुतले, लावले, सकाळची सगळी कामं झाली. इकडे मी चटणीसाठी कोबीसुद्धा खिसून घेतलेली आहे, कारण कोबी खिसून घेतली ना का मग चटणी बनवायला खूप सोपं जातो. तर आमच्या मणिमासुद्धा खूपच गरमीमुळे ना फॅनची हवा खात बसतात. तर इकडे छान अशी माझ्या नवरोबानी बटाटा भजी बनवलेली आहे, कारण आमचे 3 दिवस उपवास आहेत, त्याच्यामुळे आम्हाला ना दुसरं काही खाताच येत नाही. कांदा लसूण नाही खायचं आहे, बटाटा खायचा आहे. त्याच्यामुळे मिस्टरांनी गरमागरम बटाट्याची भजी टाकली. जेवण वगैरे झालं आणि इथे पाहू शकते आमच्या झाडावरती खूप सारे चिकू झालेले आहेत, अगदी भरपूर चिकू झालेले आहेत आणि हे गावठी आंबे खूपच पिकलेले आहेत. तर हवा आली ना की फटाफट पडत असतात. तर बघा काय काय पडलेलं आहे. पेरूसुद्धा माहिती आहे तुम्हाला. तर हा पेरू आतमध्ये लाल आहे, खूपच छान. आणि हा फणस आहे. तर त्या दिवशी दाखवलेलं मी फणस, ते तसंच हे छोटं फणस आज पिकलेलं आहे. तर हे कलमी फणस आहे आमच्या झाडावरचं. तर इथे पाहू शकते अगदी सुरीची सुद्धा गरज नाही आहे, हातानेच मस्त मोकळे होतात. आणि तुम्हाला सांगते इतके गोड आहेत ना, खरंच तुम्ही या खायला. खूपच गोड आहेत फणस. तर इकडे आता मणिमाव आलेले आहेत आमच्या. मणिमावला एकदा मोबाईल समोर आलं की तिला पुढे पुढे यायचं असतं. खूपच तिला आवड आहे व्हिडिओची. तर चला इकडे पाहू शकते किती छान छोटे छोटे गरे आहेत. मला तर खूपच आवडतात. माझी मुलं बिलकुलच खात नाही, गिळगिळीत लागतात, त्याच्यामुळे दोघंही खात नाही. फणस कापून झालं आपलं आणि मग इकडे ना छान असा पपई, अगदी लाल लाल पपई झालेला आहे आणि खूपच मस्त. तो सुद्धा मी काढून घेतला. त्याच्यानंतर ना मी आवळा झाली होती, आवळासुद्धा काढून घेतली. तुम्हाला आवळाचं झाड मी दाखवलं होतं माहिती आहे ना. तर माझ्या आवारात ना असे भरपूर काही झाडं आहेत. तर मला ना कधी कधी मूड होतो आवारामध्ये बसल्यानंतर काय काय काढून खायचं. तर आज मी फणस कापायचं होतं, म्हटलं चला थोडं थोडं सगळं काढून घेऊया. त्याच्यानंतर बसली कांदा साफ करायला. मी कांदा पत्तर म्हटलं दुकानात घाईमध्ये होतं, त्याच्यामुळे साफ करून ठेवलं की कसं काम थोडं सोपं होऊन जातं. अचानक असं झालं की इतकं वादळ आलं ना, वादळ वारा खूपच गडगडत होतं आणि कोंबड्यांची सुद्धा घाई बघा पळण्याची, अगदी घरात जाण्याची घाई झालेली आहे. आणि माझी झालेली आहे घाई अचानक कपडे काढण्याची. तर कपडे बाहेर लावले होते सगळे आणि वारा इतका सुटलेला आहे ना, तुम्हाला सांगते खरंच खूपच. चला